काही चेहरे पाहिलं की जाणवतं, दुःख पचवूनही ते हसणं थांबत नाही. संघर्ष झेलूनही पावलं ठाम राहतात. तसंच तिचंही आहे. ती अनेकदा संकटातून जात असते, मनाला बोचणारे प्रसंग सहन करत असते, तरीही स्वतःचा समतोल साधून जगायला शिकते. अपेक्षा न ठेवता छोट्या छोट्या क्षणात स्वतःची ऊर्जा आणि अस्तित्व शोधते. पण तिचं हसणं, तिचा आत्मविश्वास, तिचं ठामपणे उभं राहणं हेच लोकांना खटकतं. कारण ती केवळ सुखी नाही तर धाडसी आहे, आधुनिक आहे, स्वतःच्या विचारांनी जगणारी आहे. समाजाला हे कधीच रुचत नाही. केवळ समाजच नव्हे तर तिचे जवळचेही लोक तिला प्रश्न विचारतात. आधार द्यायची वेळ आली की तेच हात तिच्या उंच भरारीला खाली ओढून आणण्याचा प्रयत्न करतात. वरकरणी तिच्या हक्कांसाठी बोलणारेच प्रत्यक्षात तिच्या स्वतंत्र जगण्याला, आधुनिक विचारांना, धाडसाला सर्वात जास्त घाबरतात. ती थांबते तेवढी श्वासासाठी, पण पावलं तिची नेहमीच ध्यासासाठी. ओझं नको, तिला आकाश हवंय. तिचं जगणं आहे प्रकाशासाठी.